नमस्कार मंडळी. धन्य ती अयोध्या या श्राव्य मालिकेचा आज आपण ऐकणार आहोत भाग 4. आज ज्या ठिकाणाची माहिती आपण घेणार आहोत त्याचं नाव आहे गुप्तर घाट अयोध्या, जिथे प्रभू रामांनी जलसमाधी घेतली. ऐकूया धन्य ती अयोध्या या श्राव्य मालिकेचा भाग 4. लेखक श्रीयुत आशुतोष बापट आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस. मोक्षदायिनी अयोध्या नगरीमध्ये फिरताना ठायी ठायी प्रभू रामाच्या पाऊलखुणा विखुरल्या आहेत. रम्य अशी ही नगरी, परमपवित्र अशी ही नगरी रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत झाली आहे. रामजन्मभूमीवर बांधलेल्या भव्य मंदिरामुळे अयोध्या आता कायमच श्रद्धाळू लोक आणि पर्यटक यांनी गजबजलेली असते. तरीही अयोध्येत अशी बरीच ठिकाणं आहेत जिथं आजही नीरव शांतता अनुभवता येते. राम मंदिर आणि हनुमानगढी सोडलं तर अयोध्येत आजही अशी ठिकाणं आहेत ज्यांना पौराणिक ऐतिहासिक महत्त्व पण आहे, पण जिथं लोकांचं जाणं होत नाही. ब्रह्मकुंड गुरुद्वारा, काळेराम मंदिर आणि गुप्तर घाट ही अशीच सुंदर ठिकाणं आहेत. प्रभू रामचंद्रांचं अवतार कार्य संपल्यावर श्रीरामांनी शरयू नदीत आपला देह विसर्जित केला. तो जिथं विसर्जित केला ते ठिकाण म्हणजे गुप्तर घाट. अयोध्येपासून 12 किलोमीटर्स अंतरावर शरयूच्या तीरावर विसावलेलं हे ठिकाण. शांत, पवित्र, निर्मळ असं हे ठिकाण. इथे घंटानाद नाही, भक्तांची वर्दळही नाही, पर्यटकांची रेटारेटी नाही. निसर्गरम्य असं हे ठिकाण म्हणजेच गुप्तर घाट. गुप्तर नावाच्या वेगवेगळ्या उत्पत्ती आणि कथा इथं सांगितल्या जातात. प्रभू रामचंद्र इथे नदीत गुप्त झाले म्हणून गुप्तर घाट. प्राचीन काळापासून इथे गुप्तहरी हे विष्णूचं स्थान होतं म्हणून गुप्तर घाट वगैरे वगैरे. या घाटाला गोप्रतार घाट असंही नाव आहे. प्रभू राम यांनी आपला देह इथे शरयू नदीत विसर्जित केला त्या प्रसंगाची सुंदर कथा इथं सांगितली जाते. ती अशी: श्रीराम साक्षात विष्णूचा अवतार. दुष्टांचं निर्दालन झालं, रामराज्य स्थापन झालं. आता अवतार समाप्त करण्याची वेळ झाली. तेव्हा स्वतः यमराज एका योग्याच्या रूपात रामचंद्रांना भेटायला आले आणि आपलं अवतार कार्य समाप्त झाल्याची आठवण करून दिली. शरयू काठावर इथंच एका छोट्या मंदिरात ते प्रभूंशी चर्चा करत होते. लक्ष्मणाला पहाऱ्यासाठी बाहेर उभं केलं होतं आणि एक अट अशी घातली होती की या मंदिरात कोणी प्रवेश करेल तो मृत्यू पावेल, अशी ती अट होती. मंदिरात चर्चा सुरू असताना सदैव कोपिष्ट दुर्वास ऋषी तिथं आले आणि त्यांनी तत्काळ श्रीरामांना भेटण्याची इच्छा प्रकट केली. लक्ष्मणानं प्रसंग आणि अट सांगूनही दुर्वास थांबेनात. जर मला आत सोडलं नाही तर मी संपूर्ण अयोध्येला शाप देईन, असं ते म्हणाले. साहजिकच समस्त अयोध्यावासियांच्या कल्याणासाठी लक्ष्मण आतमध्ये गेला. तो आत गेल्यावर श्रीराम आणि यमदेव दोघेही चकित झाले. यमराजानं त्याला आपल्या अटीची आठवण करून दिली. लक्ष्मणानं दुर्वास ऋषींचा प्रसंग सांगितला आणि स्वतः देहत्याग करायला तयार असल्याचंही सांगितलं. लक्ष्मण हा शेषनागाचा अवतार असल्यानं त्यानं शेषाचं रूप घेतलं आणि शरयू नदीत आपला देह विसर्जित केला. लक्ष्मणाच्या जाण्यानं प्रभू रामांना अतीव दुःख झालं. त्यांनी समस्त अयोध्यावासियांना तिथं बोलावलं आणि त्यांचा निरोप घेऊन आपला देह शरयू नदीत विसर्जित केला. या सुंदर कथेशी निगडीत असलेलं ठिकाण म्हणजे गुप्तर घाट. घाटावर एक सुंदर असं रामजानकीचं मंदिर आहे.
मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती असून राम आणि लक्ष्मणाच्या हातात धनुष्य नाही. निजधामाला निघालेले हे दोघे बंधू आता आयुधाविना इथं उभे आहेत. राम लक्ष्मणांची धनुष्याविना अशी एकमेव ही मूर्ती असावी. मंदिराच्या खांबावर विविध शिल्प संगमरवरात कोरलेली आहेत. इथून काहीसं पुढं गेलं की गुप्तर गढीमध्ये गुप्तहरी आणि चक्रहरी अशी मंदिरं आहेत आणि तीसुद्धा नितांत सुंदर आहेत. मंदिरात समोर श्रीरामांचं देह विसर्जित करताना पडलेलं पाऊल दाखवलं आहे. वरच्या मजल्यावर विष्णूची मूर्ती आणि त्याशिवाय विविध मूर्ती ठेवल्या आहेत. दैत्यांच्या अत्याचारामुळे सगळे देव हैराण झाले. त्यांनी विष्णूची आराधना केली. विष्णूनं त्यांना वचन दिलं की ते या ठिकाणी गुप्त रूपात राहून देवांची तेज आणि शक्ती वृद्धिंगत करतील. इथं भगवान गुप्तहरी या रूपात वास्तव्याला राहिले. मंदिर परिसर कमालीचा शांत. समोर वाहणारी शरयू, त्यावरून येणारा वारा, मंदिरात क्वचित होणारा घंटानाद सगळं वातावरण गूढ करून टाकतो. निर्मोही आखाड्याचं हे ठिकाण. त्याचे महंत आजही मंदिरात भेटतात. गुप्तर घाटावरून शरयूमध्ये नौकेमधून सफर करता येते. तिथून दिसणारं गुप्तर घाटावरील रामजानकीचं मंदिर आणि परिसराचं दिसणारं दृश्य कमालीचं सुंदर असतं. विशेषतः मावळतीला तिथं गेलं तर शरयू नदीत विसर्जित होणारा सूर्य आणि लगेच बाजूला सुरू होणारी नदीची आरती डोळ्याचं पारणं फेडते. इथली आरती कुणालाही करता येते. त्यासाठी दक्षिणेची कुठलीही अट नसते. आपणही मनमुराद शंखनाद करू शकतो. संध्याकाळचा थंड वारा, समोर अथांग पसरलेली शरयू, तिचं पाणी डहुळणाऱ्या नौका, पाठीमागे रामजानकी मंदिर आणि बाजूला चाललेली शरयूची आरती, असा सगळा सुंदर सरंजाम अनुभवायला प्रभू रामांच्या आयुष्यातील हृदयद्रावक प्रसंगाचा साक्षीदार असलेल्या गुप्तर घाटावर संध्याकाळ घालवणं मनाला शांती देऊन जातं आणि ती संध्याकाळ चिरकाल स्मरणात राहते. मंडळी, धन्य ती अयोध्या या श्राव्य मालिकेचा हा 4था भाग कसा वाटला ते जरूर सांगा. आतापर्यंतचे 3 भाग आपण ऐकलेत. हे भाग आवडल्याचं मला खूप जणांनी मेसेज करून कळवलं आहेच. ज्यांनी या ठिकाणांना भेटी दिल्या आहेत त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला आणि ज्यांना अजून जायचं आहे अयोध्येला, त्यांनी अयोध्येला गेल्यावर काय काय बघायचं याच्या यादीत या ठिकाणांचा समावेश केला आहे. असो, या श्राव्य मालिकेमुळे सलग 4 दिवस आपल्या भेटीचा योग आला. यानंतर लवकरच एखाद्या नवीन विषयावरचा ऑडिओ मी तुम्हाला ऐकवण्यासाठी भेटीनच. तोपर्यंत नमस्कार.